to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. आज आपण अशा रिएक्शन बघायचे की ज्यामध्ये अल्कोहोलचा कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतो. मी कसं लिहिलं बघा अल्कोहोलला RCH2OH. आपण जनरली कसं लिहितो ROH. बट व्हाट इज R? R is nothing but long chain of carbon. It may be CH3, it may be CH3CH2 or longer than that. म्हणून मी इकडे R तुम्ही कितीही लॉंग काढा, त्यानंतर मी एक CH2 घेतला OH आणि या कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आपल्याला ब्रेक करून रिएक्शन्स बनवायचे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण हा बॉन्ड ब्रेक केला आणि काय बनवलं अल्कोऑक्साइड्स. इफ फिनॉल असेल तर फिनॉक्साइड आणि H+ रिलीज केले. आज आपण काय करणार आहे ह्याच अल्कोहोल्स मधून हा वाला बॉन्ड ब्रेक करणार आणि R+ आणि OH- तयार करणार. आता थोडं तुम्हाला क्लिक झालं असेल की अशा रिएक्शन्स तर आपण ऑलरेडी केलेत की अल्कोहोलचा OH बाहेर जाणार आणि त्या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप्स येणार. व्हॉट इज OH-? OH- इज नथिंग बट न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल आहे ना, ज्या स्पीसीज वर निगेटिव्ह चार्ज असेल तो न्यूक्लियोफाइल. मग हा न्यूक्लियोफाइल जाऊन दुसरा न्यूक्लियोफाइल आणला तर काय होणार रिएक्शन सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. आणि आपण ह्या तर आधी केलेले आहेत. येस, आपण जेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर शिकलो या सगळ्या रिएक्शन्स आपण केलेत. फक्त एकदा रिवाइज करायचं. बट मी हे शॉर्ट मध्ये सांगेन कारण ऑलरेडी शिकवलंय. डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्या लिंक वरून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. फर्स्ट रिएक्शन आहे रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. बघा फर्स्ट रिएक्शन स्टार्ट करू. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अल्कोहोल घेतला CH3OH, कोण आहे हा मिथेनॉल. सो प्रत्येक वेळी जेव्हा रिएक्शन घ्याल त्याच्या खाली त्याचं नाव लिहायचं मिथेनॉल प्लस त्याच्यामध्ये कोण ऍड करणार आहे आपण हायड्रोजन हॅलाइड. सो हा झाला हायड्रोजन आणि हॅलाइड म्हणजे Cl, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काही टाका. मी क्लोरीन ऍड करते गिव्स. तर तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल मध्ये जेव्हा HCl ऍड होतो जस्ट HCl ऍड होणार नाही, आपल्याला ल्युकास रिएजंट टाकायला लागतो. म्हणजेच हे जे HCl आहे हे कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे आणि कॅटलिस्ट कोण असतो ZnCl2, ज्यालाच आपण अनहायड्रस ZnCl2 म्हटलं. So concentrated HCl and anhydrous ZnCl2 is nothing but your Lucas reagent. या ल्युकास रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये काय झालेलं बघा आपल्या अल्कोहोलचा हा बॉन्ड तुटलेला. सो CH3+ OH-. इथे पण H+ Cl- अँड जस्ट नाव प्लस मायनसचा एक्सचेंज करा. CH3 सोबत कोण गेलेलं Cl, अल्काइल क्लोराइड तयार झाला आणि वॉटर. सो हा आपला कोण प्रोडक्ट आहे मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड. आणि हे आपण इतक्या डिटेल मध्ये बघितलंय की मी तुम्हाला हीच रिएक्शन प्रायमरी साठी, सेकंडरी साठी, टर्शरी साठी शिकवली. आणि मी टर्शरी मध्ये काय म्हटलं टर्शरी रिएक्ट्स व्हेरी फास्टर, मग सेकंडरी आणि मग प्रायमरी. 3 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 1 डिग्री. इतक्या डिटेल मध्ये शिकलोय आपण. येस. सो मेन यामध्ये काय झालं OH- तुटून बाहेर गेला. पण हे करण्यासाठी जो बॉन्ड तुटला तो बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड इन अल्कोहोल्स. सो त्या सगळ्या रिएक्शन्स इथे येणार या हेडिंग खाली. सो मी आता डिस्क्रिप्शन मध्ये काय करणार रिएक्शन्स विथ हायड्रोजन हॅलाइड या टॉपिक खाली ज्या ज्या लिंक्स दिलेत त्या जाऊन बघितलं की यातल्या सगळ्या रिएक्शन्स आपल्या ऑलरेडी झाल्यात. बघा थोड्याशा आणखीन सांगते. दुसरी रिएक्शन बघा CH3OH, यामध्ये आपण आता टाकूया HBr. बट हा HBr असा प्रेझेंट नाहीये म्हटलेलं लॅबोरेटरी मध्ये. तुम्हाला काय करावं लागतं यू हॅव टू पुट सोडियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. सोडियम ब्रोमाइड जेव्हा H2SO4 सोबत रिएक्ट करतोय आपल्याला HBr देतोय. H फ्रॉम ऍसिड अँड Br फ्रॉम NaBr आणि HBr असा तयार झाला. मग तो अल्कोहोल सोबत रिएक्ट होताना कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करेल. CH3+ OH-
H प्लस Br मायनस आणि जस्ट आता प्लस मायनस जोडलं की CH3Br आणि आपल्याला आपला वॉटर भेटेल. येस, CH3Br अँड वॉटर. हा कोण आहे आता? मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड. परत याच्यामध्ये आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी केलेलं. आता परत आपण HCl झाला, HBr झाला, HI करू. CH3OH प्लस HI. ऍक्च्युली HI फार रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला काही टाकलं नाही तरी सुद्धा CH3I प्लस वॉटर ही रिॲक्शन भेटून जाईल. बट यात पण काय झालंय, हा बॉन्ड ब्रेक, प्लस मायनस अँड जस्ट आपण हा प्लस आणि हा मायनस जोडला की आपला मिथाइल आयोडाइड तयार झाला. मिथाइल आयोडाइड. आणि आपण यातून सुद्धा फ्लोरिनेशन कंप्लीट केली नव्हती, अल्काइल फ्लोराइड्स आपण बनवले नव्हते. मग यातून काय कन्क्लूड झालं, जी काही आपली HI आहे, हायड्रोजन आयोडाइड्स आर व्हेरी रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन ब्रोमाइड्स, व्हेरी रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन क्लोराइड. कारण HI ला विदाउट कॅटलिस्ट सुद्धा रिॲक्शन होते. बट जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही असंही करू शकता. दिस इज युअर चॉईस. सोडियम आयोडाइड इन फॉस्फरिक ऍसिड. ओके, सो हे फास्ट रिॲक्टिव्ह आहे. HBr ला इन सिटू बनवावं लागतं, पण HCl ला एक कॅटलिस्ट वापरावा लागतो, म्हणून ते लिस्ट रिॲक्टिव्ह. येस, आणि या सगळ्या रिॲक्शन साठी 3 डिग्री असेल तर ग्रेटर फास्ट रिॲक्ट करतात दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री. इतकं शिकून आपण हा पॉइंट कव्हर केलेला. ठीक आहे. सो या फर्स्ट रिॲक्शन्स झाल्या. रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स विथ हायड्रोजन हॅलाइड्स, मे बी हायड्रोजन क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड, युझिंग पर्टिक्युलर रिएजंट्स टू गिव्ह अल्काइल क्लोराइड. सो या सगळ्या रिॲक्शन मध्ये अल्कोहोलचा CO बॉन्ड ब्रेक झालाय. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. फॉस्फरस हॅलाइड्स. आता आपले जे काही अल्कोहोल्स आहेत ते फॉस्फरस हॅलाइड्स सोबत रिॲक्ट करणार आहेत. याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे. हे पण इन डिटेल बघितलं आपण. फॉस्फरस हॅलाइड्स बघा, फॉस्फरस हॅलाइड कॅन बी ट्राय हॅलाइड्स और पेंटा हॅलाइड्स. ट्राय हॅलाइड्स म्हणजे 3 हॅलोजन्स, पेंटा हॅलाइड्स म्हणजे 5. येस, आता चेक इट नाउ. ट्राय हॅलाइड मध्ये तुम्ही PCl3 बघितला असेल, PBr3 पाहिला असेल किंवा PI3 पाहिला असेल. मग आम्ही यापैकी एकही पाहिलेला नाही. आय मीन टू से तुम्ही या 3 ऐकले असतील. फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्राय आयोडाइड. पण तुमचं फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि ट्राय आयोडाइड अनस्टेबल आहे आणि हा जो आहे तो स्टेबल आहे. सो स्टेबल असल्यामुळे हा अवेलेबल पण असतो, पण PBr3 आणि PI3 असे डायरेक्ट अवेलेबल नसतात, तर ते आपण बनवतो. कसं बनवतो तर PBr3 बनवण्यासाठी आपण रेड फॉस्फरसचे 3 ॲलोट्रोप आहेत, ब्लॅक, व्हाईट, रेड. त्यातला रेड फॉस्फरस आपण जेव्हा Br2 सोबत रिॲक्ट करणार तेव्हा आपल्याला PBr3 भेटणार. सिमिलर वे मध्ये जेव्हा रेड फॉस्फरस आपण I2 सोबत रिॲक्ट करणार तेव्हा आपल्याला PI3 भेटणार. ऑफकोर्स रिॲक्शन बॅलन्स करणार आहे आपण ह्या. पेंटा हॅलाइड्स मध्ये मात्र फक्त तुम्ही फॉस्फरस पेंटा क्लोराइडच ऐकला असणार, कारण पेंटाब्रोमाइड आणि पेंटा आयोडाइड एक्झिस्ट करत नाहीत. दे डू नॉट एक्झिस्ट, म्हणून कटच करू आपण. सो जेव्हा पण आपला अल्कोहोल रिॲक्ट करेल, जसं की मी काय घेते CH3OH, कोणासोबत रिॲक्शन करू, आधी ट्राय हॅलाइड्सच्या बघूया. रिॲक्शन करेल PCl3 सोबत, फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत. रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर इथे 3 पुट करा, कारण 3 क्लोरीन आत येणार आहे. आणि काय बनेल, जस्ट चेक. पहिल्यासाठी बॉन्ड ब्रेक करून दाखवते. परत OH मायनस, CH3 प्लस, PCl3 मधले तिन्ही Cl इथे येऊन रिप्लेस होणार. सो 3 Cl यायला मला 3 अल्कोहोल लागणार, कारण एक OH जाणार, एक Cl येणार, दुसऱ्या मॉलिक्यूलचा दुसरा OH जाणार, मग Cl येणार. सो मला असे 3 मॉलिक्यूल्स लागणार. त्याचे OH बाहेर गेले की Cl त्याच्या जागी येऊन जाईल. येस और नो?
3 alcohols react with PCl3 to give 3 methyl chloride. सो आता मी ह्याचं नाव लिहिणार नाही इथून पुढे, तुम्हाला माहिती आहे आता मिथाइल क्लोराइड आहे हा. येस. आणि बाय प्रोडक्ट काय असेल याचा? H3PO3. H3PO3. दिस इज हायपो और दिस इज phosphorus. phosphorus ऍसिड. phosphorus ऍसिड आहे. ठीक आहे. phosphorus ऍसिड आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता PCl3 केलं, जेव्हा PBr3 लिहाल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? CH3OH PBr3 करून डायरेक्ट रिएक्शन होणार नाही. या एरो वरती तुम्हाला लिहायला लागणार P प्लस Br2. मग या P प्लस Br2 ची रिएक्शन होऊन PBr3 भेटला, हा इकडे रिएक्ट करेल आणि मग तुम्हाला तुमचा CH3Br 3 मॉलिक्युल्स प्लस फॉस्फरस ऍसिड भेटून जाईल. परत आयोडीन साठी पण तुम्ही सेम लिहिणार CH3OH प्लस PI2, एरो वरती P प्लस I2 gives 3 molecules of CH3I. जिथे जिथे Br दिसतंय तिथे तिथे I पुट केलं की झाली आपली रिएक्शन ऑफ अल्कोहोल्स विथ फॉस्फरस ट्रायआयोडाईड. मग आपल्याला इथून अल्कोहोल्स भेटले. आता तिकडे तर तो फक्त पेंटाहॅलाइडच आहे, त्यामुळे एकदा त्याची रिएक्शन बघा. परत अल्कोहोल घ्या, याच्यामध्ये PCl5 टाका. PCl5 टाकल्यानंतर परत कोणता बॉन्ड तुटणार? हा वाला. इथे पण हा तुटलाय. CH3 प्लस OH मायनस. काय होईल? OH जाणार आणि Cl आतमध्ये येणार. OH जाणार, Cl आतमध्ये येणार आणि इथं जो बाय प्रोडक्ट आहे ते बघा POCl3. कारण यू कॅन सी की यातला एकच Cl युटिलाइज झालाय. एकाच मॉलिक्यूल सोबत रिएक्शन असते ही. सो एक Cl आत आला, 4 Cl राहिले. सो त्यातले 3 तर इथं गेले, 3 इथं गेले. अजून किती राहिला? 1. तो एक कोणासोबत जाणार आहे? तर इट विल गो विथ हायड्रोजन, दॅट विल बिकम HCl. आता बघा बॅलन्स्ड आहे का? एक फॉस्फरस, एक ऑक्सिजन, टोटल तिकडे 5, इकडे पण 5 क्लोरीन, CH3 झाली रिएक्शन. सो OH काढून तुमचा एकदा हॅलाइड लावला की नंतर बाय प्रोडक्ट कोण असतात? फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड अँड HCl. PBr5 सोबत रिएक्शन नाही, PI5 सोबत पण रिएक्शन नाही. सो I आणि Br होत होते. गॉट इट? काय केलं आपण? अल्कोहोल घेतला, PCl3, PBr3, PI3 सोबत रिएक्ट केला आणि PCl5 सोबत रिएक्ट केला. प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे आपले अल्काइल हॅलाइड बनणार आहेत, कारण ते आपण आधीही शिकलोय. बट सगळ्यात मेन इथं काय शिकायचं होतं? या रिएक्शन्स होताना अल्कोहोलचा कोणता बॉन्ड ब्रेक होतोय? कार्बन ऑक्सिजन. येस ऑर नो? बघा असा मॉलिक्यूल असतो CH3OH. सो हा बॉन्ड ब्रेक होतो, म्हणून कार्बन ऑक्सिजन बॉन्ड म्हणतात. गॉट इट? एकदा याचा स्क्रीनशॉट करा. मग व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन थर्ड कडे जाऊ. सेकंडला टिक करा आधी. कंप्लीट झाली. आपण आता बघणार डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्कीन. बघा डिहायड्रेशन. डी म्हणजे काढून टाकणं, हायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूलला काढून टाकणं. मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल कोणामधून काढायचं आहे? अल्कोहोल्स मधून. आणि असं केल्यानं काय होणार आहे? अल्कीन बनणार आहे. बघूया होतीये का मग? CH3 CH2OH. याच मॉलिक्यूलला अंडरस्टँड होण्यासाठी मी कसं लिहितीये बघा फक्त. CH2H, CH3 चे हा पण येस, CH2 आणि त्याला जो तिकडे OH दाखवला तो फक्त मी खाली लिहितीये. बट बोथ द मॉलिक्युल्स आर इथेनॉल. जेव्हा या इथेनॉल मध्ये आपण कोणतंही कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड टाकलं, सो मी ते तिन्ही लिहून घेते कोणते कोणते तुम्ही टाकू शकताय. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और concentrated phosphoric acid H3PO4 or alumina, that is Al2O3.
या तिन्हीपैकी काहीही टाकलं की तुमचा वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो बाहेर जाणार आहे, HOH. आणि हे दोघं जर बाहेर जात असतील तर हे दोन बॉन्ड तुटणार आहेत. बॉन्ड तुटतायत म्हणजे इथं बॉन्ड बनायला पण पाहिजे. सो दोन सिग्मा बॉन्ड तुटणार आणि एक इथे पाय बॉन्ड बनतो. सो लेट मी ड्रॉ द प्रोडक्ट CH2. सिंगल बॉन्ड आहे तशी CH2. H ला आणि OH ला बाहेर काढला. जस्ट बाहेर नाही काढलं तर एक काय केला, पाय बॉन्ड तयार केला, जिला आपण म्हटलं इथिन. काय म्हटलं आपण हिला, इथिन. पण हे करताना कोणते बॉन्ड ब्रेक झाले बघितलं का? अल्कोहोल मधला कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक झालाय. हा तर होऊ देच, ठीक आहे, पण मी स्पेसिफिकली कुठे फोकस करणार, अल्कोहोलचा हा बॉन्ड ब्रेक झाला कार्बन आणि ऑक्सिजन मधला. आता एकदा याचे मेकॅनिझम बघा. मी कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला दिलं तर तुम्ही आता करू शकाल. CH3 CH CH3 CH2 OH. तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचंय, याच्यात काहीही टाकलं असू दे, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स किंवा मी ॲल्युमिना टाकते. ॲल्युमिना तुम्ही OH तर बाहेर काढणारच आहे, वॉटरला बाहेर काढायचंय म्हणजे HOH ला बाहेर काढायचंय. सो OH सापडला की त्याच्या शेजारच्या कार्बनवरून, या कार्बनवरून OH काढताय तर त्याच्या शेजारच्या कार्बनवरून हायड्रोजन काढायचा. आणि एकदा हे दोघं निघाले की फक्त मध्ये डबल बॉन्ड द्यायचा आहे. परत ऐका काय म्हटलं, तुम्हाला ज्या कार्बनवरून OH तुम्ही काढणार आहे, जसं की हा बॉन्ड तुटणार आहे, सो या कार्बनवरून OH जातोय तर त्याच्या शेजारच्या कार्बनवरून तुम्हाला हायड्रोजन काढायचा असतो. मग तो गेला की बघा काय स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला, CH3 C, खाली पण एक CH3 आहे, सिंगल बॉन्ड, हायड्रोजन गेलाय, CH2 आणि इथे येईल आपला डबल बॉन्ड. त्या दोघांच्या मध्ये येणार आहे डबल बॉन्ड. बघा बरं, बॉन्ड सगळे मॅच झाले का? आणि ती अल्कीन भेटणार तुम्हाला, या अल्कोहोल पासून ती अल्कीन भेटणार आहे. गॉट इट? सो पण हे होतं कसं नेमकं, कारण याची मेकॅनिझम एकदा बघा म्हणजे डाऊटच क्लिअर होऊन जाईल सगळं नेमकं काय काय केलं आपण. सिम्पलेस्ट अल्कोहोल घेऊ आपण, CH3 CH2OH. हाच इथेनॉल. इथेनॉल मध्ये आपण ऍसिड ऍड करतोय, हो की नाही? ॲल्युमिना इज ऑल्सो ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड्स आर ऑल्सो ऍसिड्स. मग ऍसिड ऍड केल्यानंतर आपली जी काही अल्कोहोल वरची लोन पेर आहे ती या हायड्रोजनला घेते स्टेप 1 मध्ये. आणि आपण हे बघितले आधी सुद्धा, अल्कोहोल वरची लोन पेर म्हणजे इलेक्ट्रॉन्स हावरे असतात H+ साठी. आणि काय बनणार पुढे मग, जस्ट चेक, CH3 CH2, ऑक्सिजनवर स्वतःचा एक हायड्रोजन आहे आणि हवरासारखा त्यांनी दुसरा आणला आणि काय झालं बघा, त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. आणि ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज कधीही स्टेबल नाही, त्यामुळे स्टेप 2 मध्ये पहिला मी आधी तो कंपाऊंड आहे तसं लिहून घेते. आणि ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज कधीच स्टेबल नाहीये, त्यामुळे शेजारचा बॉन्ड काय म्हणतो, अनस्टॅबिलिटी घरात ठेवण्यापेक्षा हे इलेक्ट्रॉन्स मध्ये घेऊन जा पण स्टेबल हो. कारण बघा जर तो बाहेर गेला तर काय बनणार आहे, CH3 CH2, ह्या कार्बनने आपले इलेक्ट्रॉन्स दिले म्हणून आता याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, पण इथे तर आपला वॉटर बनला. येस ऑर नो? ऑक्सिजननी जसे इलेक्ट्रॉन्स घेतले OHH म्हणजेच H2O, तो वॉटर बनून स्टेबल झाला, पण इथे बनवला कार्बोकॅटायन. आता हा कार्बोकॅटायन किती स्टेबल आहे ते बघा एकदा. 1 डिग्री आहे, मी 1 डिग्रीच ठेवणार, मी 2 डिग्री 3 डिग्री बनवू शकते का त्याचा? नाही बनवू शकत. बनवू शकत असते तर काय केलं असतं, आपण बघितलंय, आपण रिअरेंजमेंट केली असती, बट इथे रिअरेंजमेंट होत नाही. त्यामुळे थर्ड स्टेप मध्ये परत तो जो काही कार्बोकॅटायन आहे CH3 CH2 पॉझिटिव्हली चार्ज, याला काय करायचंय, आता इलेक्ट्रॉन्स पाहिजे. त्याला इलेक्ट्रॉन कोण देणार, CH3 न लिहिता मी असं लिहिलं CH2H. याला इलेक्ट्रॉन्स कोण देणार, आता हा हायड्रोजन जो बॉन्ड आहे ते इलेक्ट्रॉन्स इथे जंप मारतात आणि ह्याला काय करतात, न्यूट्रल करतात. या हायड्रोजनने या बॉन्ड मध्ये असणारे जर इलेक्ट्रॉन्स दिले तर या हायड्रोजनला घर सोडून जायला पाहिजे. इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले त्याच्या हिस्स्याचे त्यांनी,
मग बघा आता काय बनणार, सिंगल हेडेड एरो CH2, ऑलरेडी एक बॉन्ड होता, इलेक्ट्रॉन्स दिले म्हणून अजून एक बॉन्ड झाला, या CH2 वरचा चार्ज न्यूट्रल झाला पण आपला हायड्रोजन बाहेर पडला H+, आणि आपण रिएक्शन इथूनच स्टार्ट केली. दिस इज आवर कॅटलिस्ट दॅट इज ऍसिड. सो स्टार्ट मध्ये पण ऍसिड टाकलं आणि एंडला परत बाहेर ऍसिड आहे, दॅट इज ऍसिड्स ऍक्ट ॲज कॅटलिस्ट आणि आपल्या अल्कोहोलचा अल्कीन बनवतात. लक्षात आलं असेल काय रिएक्शन झाली आहे, सिंपल आहे. येस. सो मेकॅनिझम ही असते, बट जर तुम्हाला कोणत्याही रिएक्शनचं प्रोडक्ट काढायचं असेल तर तुम्ही ज्या कार्बन वरून OH काढणार आहे, ज्या कार्बन वरून OH काढणार आहे त्याच्या शेजारच्या कार्बन वरून, शेजारच्या कार्बन वरून हायड्रोजनला काढणे. येस. जसं की या कार्बन वरून तुम्ही OH काढला तर त्याच्या शेजारच्या कार्बन वरून तुम्ही हायड्रोजन काढला, या कार्बन वरून तुम्ही OH काढला तर त्याच्या शेजारच्या कार्बन वरून तुम्ही हायड्रोजन काढला, त्याचा हायड्रोजन काढायचा, त्याचा हायड्रोजन कोण आहे, हा एक. सो तो काढला आणि त्या दोघांच्या मध्ये हे करून झाल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये द्यायची आपल्याला एक डबल बॉन्ड. गॉट इट. हे जे थर्ड आहे हे आपल्यासाठी नवीन आहे, हे आपण आधी शिकलेलो नाहीये. सो आपण याचे काही क्वेश्चन्स करूया. पहिले याचं स्क्रीनशॉट करा. मेकॅनिझम कळाली असेल. अल्कोहोल आहे, अल्कोहोल मधल्या लोन पेअरनी आपल्या ऍसिडला घेतलं OHH, पण लोन पेअर गेल्यामुळे चार्ज आला पॉझिटिव्ह विच इज अनस्टेबल. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी ही जी बॉन्ड आहे ते इलेक्ट्रॉन्स देते, पण ही बॉन्डने इलेक्ट्रॉन्स दिल्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला या कार्बनवर आणि कार्बोकॅटायन बनला. या कार्बोकॅटायनला स्टेबल व्हायला शेजारच्या कार्बनच्या हायड्रोजननी इलेक्ट्रॉन्स दिले, म्हणून आपण हा हायड्रोजन काढतो आणि दिल्यावरती आपली अल्कीन बनली. ऍसिड ॲज अ कॅटलिस्ट आहे तसं बाहेर राहिला. ठीक आहे. आता स्क्रीनशॉट करा. 4 एक्झाम्पल्स 1, 2, 3, 4. 4 रिएक्शन्स मध्ये प्रत्येकामध्ये मी कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड टाकले. आता प्रत्येक वेळी H2SO4 वगैरे लिहित बसत नाही, याच्यावरती काय करतात H+ देऊन ठेवतात फक्त, किंवा ॲल्युमिना लिहायचं असेल तर मग Al2O3 लिहितात. तुम्ही ओळखू शकता H+ म्हणजेच आपलं ऍसिड असणार आहे. ओके. सो व्हिडिओ पॉज करा, एकदा तुमचे प्रोडक्ट बनवा, मग माझ्यासोबत चेक करा. झाले. आधी मी 2 पासून स्टार्ट करेन. 2 चा प्रोडक्ट सगळ्यात सिंपल आहे, सगळ्यांना आला असेल. या कार्बन वरून आपण OH ला बाहेर काढणार आहे, सो तो निघून जाईल आणि कुठून आपण H काढला, याच्यावरून. म्हणजे या दोघांच्या मध्ये तुम्ही दिली असणार डबल बॉन्ड. बघा CH3 CH2 डबल बॉन्ड CH2 दॅट इज प्रोपीन किंवा प्रोप1इन बनला हा सगळ्यांचा प्रोडक्ट. येस. परत एकदा म्हणते बघा, या कार्बन वरून हा OH गेलाय, सो शेजारच्या कार्बन वरून एक हायड्रोजन गेला असणार, एक हायड्रोजन. सो मी इथे डबल लिहिलं, हा रफ करा. ओके. आणि या दोघांच्या मध्ये मी आणली डबल बॉन्ड. सो हे आपल्या नॉर्मल लॉजिक नुसार आन्सर करेक्ट आलं. परत इकडे या, यामध्ये काय केलं, OH या कार्बनवर आहे. येस और नो. सो या कार्बन वरून OH काढायचंय. आता शेजारी म्हणजे मॅम नेमकं इकडे की इकडे, बघा दोन्हीकडे काढून बघा सेम प्रोडक्ट येईल. मी काय करते, या साइडचा माझा शेजारी म्हणते, शेजारी तो झाला असेल तर CH3 हा कार्बन OH निघून जाणार आहे, वरती पण शेजारीच आहे ना, या कार्बनचा शेजारी. तिन्ही पैकी तुम्ही कोणताही घ्या. CH3 सिंगल बॉन्ड होती, C याच्याकडून हायड्रोजन जाणार आहे, मग राहणार H2 आणि डबल बॉन्ड. येस. सो हाच कंपाऊंड बनणार आहे सगळ्यांचा. फक्त काही जणांनी तो काय कसा लिहिला असेल, इकडचा काढला असेल तर काही जणांचा कंपाऊंड असा दिसत असावा. मिरर इमेज आहे, काही वेगळं नाही. काही जणांचा कंपाऊंड असा दिसत असावा. ज्याला शेजारी मांडला त्याच्याकडून काढलं, बट प्रोडक्ट तर सिमेट्रिक आहेत, सगळे सेम प्रोडक्ट असणार आहेत. हे काय जे आहेत ते
नंबरिंग देणार 1 2 3. सो नाव झालं 2 मिथिल प्रोपीन. याचं पण नाव 2 मिथिल प्रोपीन, याचं पण नाव 2 मिथिल प्रोपीन. नंबरिंग इकडून आलं, याचं नंबरिंग वरून आलं असतं. सो ऑल आर 2 मिथिल प्रोपीन, हेन्स इट इज द सेम प्रॉडक्ट, नॉट डिफरंट. ठीक आहे. आता थर्ड वन बघा. आता काय झालं, हा जो काही OH आहे तो या कार्बन वरून जाणार आहे, त्याच्या शेजारच्या कार्बन वरती हायड्रोजनच नाहीये, कारण या कार्बनवर मिथिल आहे. हायड्रोजन कुठे आहे? नो हायड्रोजन. मग कसं बाहेर काढणार आहे तुम्ही? हेन्स नो रिॲक्शन. का रिॲक्शन नाहीये? कारण ज्या कार्बनला OH लागलाय त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो, जो आपण हायड्रोजन काढणार आहे त्याला बीटा हायड्रोजन म्हणायचं. हा झाला अल्फा कार्बन, अल्फाच्या शेजारचा कार्बन असतो बीटा कार्बन. या बीटा कार्बन वरचा मला हायड्रोजन हवाय, सो देयर इज नो बीटा हायड्रोजन. जर बीटा हायड्रोजनच नसेल तर नो रिॲक्शन. गॉट इट? सो तुम्हाला अजून एक हिंट कळाली इथून, अल्फा बीटा का म्हणतोय आपण. ज्या कार्बनला OH लागलाय त्याला काय म्हणणार आहे आपण? अल्फा. सो याच्याकडे किती बीटा आहेत बघा, हा एक बीटा, हा एक बीटा, हा एक बीटा. सो तुम्ही कोणताही बीटा मधून हायड्रोजन काढला तर सेम प्रोडक्ट भेटणार आहे या केसमध्ये. या केसमध्ये कळालं देयर इज नो बीटा हायड्रोजन. या कार्बनकडे तिन्ही मिथाइल ग्रुप आहेत, हायड्रोजन नाहीत, नो बीटा हायड्रोजन, हेन्स नो रिॲक्शन. आता फोर्थ वन बघा एकदा. OH ज्या कार्बनला लागलाय तो अल्फा कार्बन. सो अल्फा कार्बन वरून कोण काढतोय आपण? OH. त्याच्या शेजारी हा पण बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. येस ऑर नो? दोन्ही पण बीटा आहेत. बट यावेळी लक्षात ठेवा दोन वेगवेगळे प्रोडक्ट येणार आहेत. मी हे प्रोडक्ट रफ करू का? सेमच आहेत त्यामुळे ते बोर्डवर लिहून पण काही फायदा नाही. रफ करू आपण त्यांना. आता मी काय म्हणते, याला बीटा म्हणते आणि याला फक्त बीटा डॅश म्हणते लक्षात येण्यासाठी. चला प्रोडक्ट करूया. काय करतेय मी? आधी बीटा वरून हायड्रोजन काढला. जर मी बीटा वरून हायड्रोजन काढतेय तर CH2 होईल, इकडून CH, OH तर निघून गेला, CH2 आणि CH3. हा अल्फा हा बीटा या दोघांच्या मध्ये दिला मी डबल बॉन्ड. प्रोडक्ट काय बनलाय आपला? 1 2 3 4. सो नाव झालं ब्यूट 1 इन. आता बीटा डॅश कडून जर हायड्रोजन काढला तर CH3, CH इकडून OH गेलाय, सिंगल बॉन्ड, त्यामुळे मी यातून एक हायड्रोजन घालवणार. सो CH लिहिला, CH3. अल्फा आणि बीटा डॅश मध्ये येणार आहे डबल बॉन्ड. यू कॅन सी प्रोडक्ट इज डिफरंट. 1 2 3 4. सो याचं नाव झालं ब्यूट 2 इन. नावं वेगवेगळी येत आहेत याचाच अर्थ हे दोन्ही वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, कारण आपल्याकडे दोन वेगवेगळ्या टाईपचे बीटा आहेत. हा बीटा वेगळा आहे, हा बीटा वेगळा आहे. येस ऑर नो? हा. इथे काय झालेलं, सगळे बीटा सेम होते कारण सिमेट्रिक कंपाऊंड आहे हा तुमचा. या कार्बनला इकडे पण CH3, तिकडे पण CH3, वर पण CH3, सिमेट्री आहे. पण या कार्बनला इकडे इथिल आहे आणि इकडे मिथिल आहे, अनसिमेट्रिक आहे. जो अनसिमेट्रिक आला की दोन वेगवेगळे बीटा, दोन येतील, कधी कधी तीन येतील. सो दोन वेगवेगळे बीटा, दोन वेगवेगळे प्रोडक्ट, तीन वेगवेगळे बीटा, तीन वेगवेगळे प्रोडक्ट. बट आता यांच्यामध्ये मेजर कोण आहे? सो मेजर ज्यांनी फाइंड केला त्या सायंटिस्टचं नाव होतं सेटझेफ सायंटिस्ट. ठीक है. सो सेटझेफ ने क्या बताया? ही सेड दैट more substituted product is more stable. मग बघा बरं कोण मोर सबस्टिट्यूटेड आहे? स्टेबल. कोण मोर सबस्टिट्यूटेड? सो कसं फाइंड करणार? डबल बॉन्ड आहे ना, त्याला स्क्वेअर करून ठेवा. केला? इकडे काय दिसतंय? हे सबस्टिट्यूएंट आहे. हे दुसरी जी उरलेली चेन आहे ही सबस्टिट्यूएंट आहे. सो या कंपाऊंडला एकाच साइडला सबस्टिट्यूशन आहे, बट या साइडला दोन्ही साइडला सबस्टिट्यूशन आहे. दोन्ही साइडला सबस्टिट्यूशन म्हणजे मोर सबस्टिट्यूशन.
एका साईडला सबस्टिट्यूशन म्हणजे कमी सबस्टिट्यूशन. सो मोर सबस्टिट्यूटेड कोण झाला? ब्यूट टू इन इज मोर सबस्टिट्यूटेड, हेन्स इट इज मेजर प्रोडक्ट अँड दिस इज मायनर प्रोडक्ट. गॉट इट? लक्षात आलं काय म्हणायचं होतं? डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला तुम्ही सबस्टिट्यूशन बघताय म्हणजे मोर सबस्टिट्यूटेड. डबल बॉन्डच्या एकाच बाजूला सबस्टिट्यूशन म्हणजे मायनर अँड दिस इज मेजर. कसं काढणार? गॉट इट? ओके. फक्त तुम्हाला बीटा काउंट करता आले पाहिजे. OH ज्याला लागलाय तो अल्फा, त्याच्या शेजारी बीटा, हा पण शेजारचा बीटा. बोथ बीटा आर डिफरंट, हेन्स टू प्रोडक्ट. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. आता खरं तर सेटझेफने जी हिंट दिली आपल्याला, मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट इज द मेजर प्रोडक्ट, यामुळे तुम्ही मेकॅनिझम नाही केली तरी पण तुमचा करेक्ट प्रोडक्टच येणार. सो प्रोडक्ट काढताना दोन्ही काढायचे, बट मेजर विचारला तर सेटझेफ नुसार सांगायचा. सो मेकॅनिझम नाही केली तरी सुद्धा तुम्हाला तुमचा मेजर प्रोडक्ट भेटू शकतो. गॉट इट? क्वेश्चन दिला टेक्स्टबुक मध्ये, कन्वर्ट प्रोपॅन 1 ऑल टू प्रोपॅन 2 ऑल. प्रोपॅन 1 ऑल काय माहिती आहे? 2 ऑल माहिती आहे. 1 ऑलचं 2 ऑल कसं करणं? सो त्यासाठी कशाचा कन्वर्जन करायचं ते आधी लिहून घ्या. CH3 CH2 CH2OH. दिस इज युअर प्रोपॅन 1 ऑल. याचं मला कन्वर्जन करायचंय CH3 CH2 CH3 आणि इकडे सेकंड कार्बनला OH. यस ऑर नो? दिसत असेल हे. प्रोपॅन 3 कार्बन म्हणून प्रोपॅन, सेकंडला OH लागला म्हणून 2 ऑल. हे कन्वर्जन करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर बघा, हे डायरेक्ट कन्वर्जन म्हणजे इथं काय टाकल्यानंतर कन्वर्जन होते हे विचारले. सो फर्स्ट स्टेप मध्ये मला आधी काय करावं लागतंय, तर जो काही माझा CH3 CH2 CH2OH आहे याच्यामध्ये मी ॲल्युमिना टाकला तर काय होईल? ॲल्युमिना टाकला तर काय होईल? यू नो डिहायड्रेशन होणार आहे. दॅट इज वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे आणि प्रोडक्ट बनेल तुमचा CH3 CH डबल बॉन्ड CH2 जो की आपण आत्ताच बनवलेला. आणि स्टेप 2 मध्ये काय होईल? या प्रोपीन मध्ये ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल करा. सेकंड स्टेप मध्ये परत वॉटर मॉलिक्यूल ऍड करा. डायरेक्ट सुद्धा तुम्ही करू शकताय. यस ऑर नो? काय होईल? CH3 CH आणि तुम्हाला माहिती आहे HOH कसा ऍड करतो आपण? HOH. Negative part of reagent will go to that carbon which has less number of hydrogen. म्हणजे इथं जो OH ऍड होणार आहे तो ऍड होणार अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ. सो OH माझा लागेल इथे आणि हायड्रोजन जाईल या बाजूला. बघा आपला प्रोपॅन 2 ऑल बनला. सो इथं काय केलं? पहिल्या स्टेप मध्ये पुट केलं ॲल्युमिना आणि सेकंड स्टेप मध्ये पुट केलं वॉटर आणि माझी रिॲक्शन मला भेटली. पहिल्या स्टेप मध्ये वॉटर मॉलिक्यूलच काढलाय, दुसऱ्या स्टेप मध्ये वॉटर मॉलिक्यूलच ऍड झालाय. जाताना गेला सेटझेफ नुसार. यस ऑर नो? बट येताना आला मार्कोनिकॉफ नुसार. दॅट्स इट. आता आपण करणार आहे अजून टाइपच्या रिॲक्शन्स की ज्यामध्ये परत आपल्याला CO बॉन्डच ब्रेक करायचे. बट त्या रिॲक्शन्स असणार आहेत अल्कोहोलचं कन्वर्जन इनटू या कार्बोनिल कंपाऊंड्स. प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याचा अल्डिहाइड किंवा कीटोन काहीतरी करायचा. सेकंडरी असेल तर काहीतरी अल्डिहाइड कीटोन करायचा. जरा आठवा, आपण उलट्या रिॲक्शन्स केलेत. म्हणजे अल्डिहाइड घेतलाय आणि त्याचा अल्कोहोल बनवलाय, कीटोन घेतलाय त्याचा अल्कोहोल बनवलाय. त्याची पण मी लिंक ऍड करते डिस्क्रिप्शन मध्ये. फक्त या रिॲक्शन आता उलट्या करायच्या आहेत आपल्याला. याचा एकदा स्क्रीनशॉट करा. व्हेरी स्टार्टिंग ऑफ लेक्चरला आपण 1 2 3 रिॲक्शन्स लिहिल्या, त्यात लास्ट वन मी ऍड करायची विसरले, ती फक्त ऍड करा. फोर्थ इज ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. पहिल्या 2 रिॲक्शन ऑलरेडी केलेत, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. नेक्स्ट 2 रिॲक्शन्स त्या मी पूर्णपणे एक्सप्लेन केल्या. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स मी काय म्हटलं तुम्हाला आठवतंय का? आपण रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स केलं. बघा काय केलेलं? अल्डिहाइड घेतलेला C डबल बॉन्ड OH, त्यामध्ये H2 प्लॅटिनम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड काहीही टाकल्यानंतर रिडक्शन होणार. म्हणजे H2 ला आपण ऍड करत होतो. एक हायड्रोजन इथे, एक हायड्रोजन इथे. काय झालं? R
CH2OH आणि आपला प्रायमरी अल्कोहोल भेटला 1 डिग्री अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड्स. सो आपण असं कन्क्लूड केलेलं अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल. मग कीटोनला रिड्युसिंग एजंट सोबत रिॲक्ट केलं. कीटोननी काय दिलं आपल्याला? इथेक हायड्रोजन, इथेक हायड्रोजन. दॅट विल फॉर्म 2 डिग्री अल्कोहोल. मग आपण कार्बोक्सिलिक ऍसिड्सला घेतलं. तसं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड महाग आहे म्हणून अल्टरनेटिव्ह वे पण बघितली आपण. पण ही रिॲक्शन होणार की नाही? ऑफकोर्सली होणार. यामध्ये पण कार्बोक्सिलिक ऍसिड आधी अल्डिहाइड बनवतो आणि अल्डिहाइड परत अल्टिमेटली जाऊन 1 डिग्री अल्कोहोल बनवणार. सो अगेन वी कॅन कन्क्लूड दॅट कार्बोक्सिलिक ऍसिड्सने सुद्धा आपल्याला 1 डिग्री अल्कोहोलच दिलेला. आता ही रिॲक्शन का लिहिली आहे? तर त्या लेक्चरमध्ये मी मिस्टेक केली हे सांगताना तुम्हाला. जेव्हा तुमच्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड पण आहे आणि C डबल बॉन्ड OH आहे, तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकलं तर फक्त काय होईल? बाकी सगळा कंपाऊंड आहे तसा, डबल बॉन्ड पण आहे तशी. ही डबल बॉन्ड मी तिथे काढली नाही. ओके, सो ही डबल बॉन्ड रिड्यूस होत नाही, ही आहे अशी राहते. आणि रिड्यूस कोण झालं? कार्बोक्सिलिक ऍसिड. कशामध्ये? कशामध्ये रिड्यूस झाला तो कार्बोक्सिलिक ऍसिड? 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल मध्ये. बट याच्याच मध्ये जर तुम्ही सेम कंपाऊंड मध्ये जर H2 टाकत असाल, H2 प्लॅटिनम, तर मात्र हा डबल बॉन्ड पण रिड्यूस होणार. हेन्स आपला प्रोडक्ट बनेल CH2OH. ही जी काही डबल बॉन्ड आहे ती याच्यामध्ये रिड्यूस झाली. सो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड चा जो सिग्निफिकन्स आहे, जो बेनिफिट आहे, तो म्हणजे तुमच्या कंपाऊंड मध्ये पर्टिक्युलर कार्बोक्सिलिक ऍसिडला टार्गेट करून तो त्याचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये करेल. बट H2 टाकल्यानंतर तो सगळीकडेच अटॅक करेल, डबल बॉन्डला पण रिड्यूस करेल आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला पण रिड्यूस करेल. प्लीज नोट दिस अँड सॉरी फॉर माय दॅट मिस्टेक. ओके, चला आता इथं काय केलं? कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन. सो राईट इट, कार्बोनिल कंपाऊंड रिडक्शन झाले. याचा अर्थ अल्कोहोलशी जर मी रिव्हर्स रिॲक्शन केली तर मला काय करायला पाहिजे? ऑक्सिडेशन. जर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर मला कार्बोनिल कंपाऊंड्स भेटतील. मग इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड की जर प्रायमरी अल्कोहोल घेतला मी आता RCH2OH आणि याच्यामध्ये कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट टाकला, काही टाका तुम्ही याच्यामध्ये, CrO3, PCC, KMnO4, K2Cr2O7, HNO3 दॅट इज नायट्रिक ऍसिड, हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. क्रोमिक ऑक्साइड, PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट, नायट्रिक ऍसिड. जेव्हा याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट टाकणार तर हा आहे आपला प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल देईल तुम्हाला तेवढेच कार्बन असणारा अल्डिहाइड. सो R आहे तसा आहे, हा कार्बन फक्त कशात ऑक्सिडाइज होईल? अल्डिहाइड्स मध्ये. सो प्रोडक्ट इज अल्डिहाइड. बट हे करण्यासाठी तुम्ही जो स्पेसिफिक ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार तो आहे PCC, कारण प्रायमरी अल्कोहोल आहे. सो प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन अल्डिहाइड पण देऊ शकतं आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन ऍसिड पण देऊ शकतं. येस ऑर नो? सो तुम्ही जर PCC टाकला तर अल्डिहाइडला थांबेल आणि जर तुम्ही दुसरा कुठला रिएजंट टाकला PCC सोडून दुसरं काहीही टाकलं तर मात्र तुमचा हा अल्कोहोल ऑक्सिडाइज होऊन तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड देईल, C डबल बॉन्ड OH. काय टाकलं? PCC सोडून कोणतंही ऍसिड टाका, K2Cr2O7 घेते मी. लक्षात आलं मी PCC का यूज केला? सो व्हेरी इम्पॉर्टंट, अल्डिहाइड पर्यंतच रिॲक्शन करायची असेल तर PCC, पण दुसरा कुठलाही टाकला तर प्राइमरी आधी अल्डिहाइड देतो आणि तो अल्डिहाइड, सो बीच में कहीं पे तो अल्डिहाइड मिल जाएगा आपको. फर्स्ट अल्डिहाइड एंड देन कार्बोक्सिलिक एसिड. हे नोट करा, ठीक आहे, मला जागा नाही. सो हा पहिल्यांदा अल्डिहाइड देणार, बट अल्डिहाइड नंतर अल्टिमेट कार्बोक्सिलिक ऍसिड देणार.
सो या दोघांच्या मध्ये एक अल्डिहाइड आहे, टेक्स्टबुक मध्ये दिलाय, बघून घ्या तुम्ही. चला आता मग सिमिलर वे मध्ये 2 डिग्री अल्कोहोलचं मी जर बॅक ऑक्सिडेशन केलं तर मला काय भेटायला पाहिजे, कीटोन. मग करून बघू आपण इथे. 2 डिग्री तुम्हाला माहिती असणारा कोणताही घ्या, 2 डिग्री अल्कोहोल CH3OH CH3. काय हा आपला प्रोपॅन 2 ऑल. याच्यामध्ये आपण ऍड करूया, खाली काढू प्रोडक्ट, ऍड करा कोणताही तुमच्या आवडीचा असणारा. लेट अस पुट CrO3 ऑक्सिडायझिंग एजंट CrO3. काय होईल, फक्त 2 डिग्री अल्कोहोल आहे त्यामुळे तो कन्वर्ट कशात होणार, कीटोन मध्ये. CH3C डबल बॉन्ड O CH3 झाला तुमचा तो कीटोन मध्ये कन्वर्ट. सो दॅट वॉज व्हेरी सिंपल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, तुम्ही PCC टाकला तर अल्डिहाइड पर्यंत रिएक्शन, दुसरा कुठलाही टाकला तर डायरेक्ट ऍसिड पर्यंत रिएक्शन. कार्बनची संख्या चेंज करायची नाही, जेवढे रिएक्टंट्स मध्ये कार्बन आहेत तेवढेच कार्बन तुमच्या प्रोडक्ट मध्ये असले पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर काय आहे मग, कीटोन्स. सो 2 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला कीटोन्स भेटत जाईल आणि या सगळ्या रिएक्शन्स मध्ये सुद्धा आपला CO बॉन्डच ब्रेक होतोय. ठीक आहे. एकदा याचा पण स्क्रीनशॉट करा. जसं आपण बघितलं की प्रायमरी अल्कोहोल्सनी अल्डिहाइड दिला, सेकंडरी अल्कोहोल्सनी कीटोन दिला, तसं टर्शरी अल्कोहोल्सचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर काय होईल, तर टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही, नॉट इझिली. कारण जो मी इथे चार्ट काढलेला, पेज पलटून बघा मागे, कधी असं झालेलं नाही की कोणता कार्बोनिल कंपाऊंडने आपल्याला 3 डिग्री अल्कोहोल दिलाय. त्यामुळे बॅक पण आपल्याला कोणता कार्बोनिल कंपाऊंड इझिली भेटणार नाहीये. पण तुम्ही हाय टेम्परेचर दिलं, जस्ट हीट केलं हाय टेम्परेचर, तर मात्र तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड भेटेल. बट कसं, लेस कार्बन वाला म्हणजे काय, एक्झाम्पल घ्या कोणता पण अल्कोहोल जसे की CH3 CH2OH आणि तुम्ही जेव्हा याच्यावरती ऑक्सिडायझिंग एजंट टाकले, मे बी K2Cr2O7 KMnO4 वगैरे, तुम्ही काय केलं, इथं जे कार्बन आहे तेवढेच कार्बन इथं ठेवले, फक्त 2 कार्बन आहेत तर 2 कार्बन वाला अल्डिहाइड केला. प्रायमरी अल्कोहोल होता म्हणून सेम कार्बन वाला तुम्ही अल्डिहाइड बनवला. इथे तुम्ही कार्बनची संख्या मेंटेन केली, पण इथे टेम्परेचर वाढवलं त्यामुळे कार्बन कार्बन बॉन्ड्स ब्रेक व्हायला लागतील आणि आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतील. बट कसे, लेस कार्बन वाले. रिएक्टंट मध्ये 2 आहेत आणि प्रोडक्ट मध्ये पण 2, ही कंडिशन राहणार नाही. माइट बी रिएक्शन मध्ये 5 बॉन्ड्स असतील, म्हणजे पेंटेन वगैरे काहीतरी असेल आणि तुम्हाला जाऊन प्रोडक्ट मध्ये 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्स वेगळे भेटतील. कोणते कोणते, 3 कार्बन वाला एक भेटेल आणि 2 कार्बन वाला एक. पेंटॅनॉइक किंवा पेंटॅनॉल विल गिव्ह यू 3 कार्बन वाला प्रोपॅनॉइक ऍसिड आणि इथॅनॉइक ऍसिड. सो ही रिएक्शन आपण त्यामुळे शिकत नाही. तर तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे आता की 3 डिग्री अल्कोहोल्स डू नॉट गो ऑक्सिडेशन इझिली, बट ऑन हाई टेम्परेचर दे गिव्ह कार्बोक्सिलिक ऍसिड विथ लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे. नेक्स्ट त्याला अल्टरनेटिव्ह बघा, परत ऍक्च्युली तेच आहे, काही गरज नाही. CH3 CH2OH प्रायमरी अल्कोहोल, CH3C CH3OH 2 डिग्री अल्कोहोल्स, CH3C CH3 CH3OH. जेव्हा या सगळ्यांमध्ये आपण कॉपर पास करतोय, वेपर फॉर्म ऑफ कॉपर पास करतोय, सॉरी कॉपर मेटल आहे, या मेटल वरून आपण जेव्हा अल्कोहोल्सचे वेपर्स पास करतोय, अल्कोहोल्सचे वेपर्स कोणावरून पास करायचे आहेत, कॉपर वरून. टेम्परेचर आहे 573 केल्विन. प्रायमरी असेल तर अल्डिहाइड देतील, कारण ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स अल्डिहाइड मध्ये होतं. कीटोन असेल तर आपल्याला पक्का काय देणार, 2 डिग्री. 2 डिग्री अल्कोहोल असेल तर आपल्याला पक्का भेटेल कीटोन. आणि 3 डिग्री असेल तर आत्ताच बघितलं तुम्ही PCC
Cr2O3 किंवा CrO3 KMNO4 जे मी लिहून दिले त्यापैकी कोणताही टाकला तर लेस नंबर वाला भेटतोय. सो जस्ट ट्राय की कॉपर टाकून 573 ला पास करा वेपर्स अल्कोहोलचे. तेव्हा मात्र आपल्याला इथून एलिमिनेट करावा लागतो वॉटर मॉलिक्यूलला. जसं आपण मागे केलं, OH ग्रुप ज्या कार्बनला लागलाय त्याच्या शेजारच्या कार्बन वरून आपल्याला हायड्रोजन काढायचा आहे. जसं की हा झाला आपला अल्फा, हा बीटा, हा बीटा, हा पण बीटा. सेम रिॲक्शन आहे, कशावरूनही काढा. आपण बघितलंय प्रोडक्ट येईल C, वरती पण CH3, मी खालून काढते CH2. दॅट मीन्स ऑक्सिडेशन जरी झालं तरी आपल्याला डिहायड्रेशनचा प्रोडक्ट म्हणजे अल्कीन भेटतोय. गॉट इट? सो काय कन्क्लूड केलं आपण? अल्कोहोल्स, प्रायमरी अल्कोहोल्स कॅन ऑक्सिडाइज टू अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल्स कॅन ऑक्सिडाइज टू कीटोन, टर्शरी अल्कोहोल्स even on oxidizing with metals by passing the vapors they undergo dehydration to give alkene. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. आता इथे आपल्या चारी सुद्धा रिॲक्शन संपल्या की ज्यामध्ये आपण CO बॉन्ड ब्रेक केला. त्यानंतर एक इंटेक्स्ट क्वेश्चन आहे. आधी मला वाटतं की तुम्ही ट्राय करा. आणखीन ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय तुम्ही त्याच दिवशी मला कमेंट करून सांगा की तो क्वेश्चन तुम्हाला जमला की नाही. तसा तो इझी आहे, फक्त तुम्हाला आता लॉजिक यूज करायचे. आजच्या क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि परत एकदा त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या क्लास पर्यंत पोहोचवा की जे लॉकडाऊन मध्ये घरी आहेत आणि टेन्शन घेऊन बसले असतील. कारण तुम्हाला माहिती आहे अभ्यासाचं टेन्शन जर आपल्याला येत असेल तर ते किती डिस्टर्ब करतं आपल्या माइंडला. सो कधी तर आपल्यालाही टेन्शन आलेलं तसं टेन्शन दुसरं तुमच्या फ्रेंड्सना पण असू शकतं. त्यांचं टेन्शन थोडं कमी करू, माझे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना आपल्या टेलिग्राम ग्रुपला घेऊन या आणि भेटून नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.